भारत निवडणूक आयोगाच्या वतीने घुलेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर सार्वजनिक सभागृहामध्ये 3 दिवसीय विशेष सखोल पुनरीक्षण शिबिर दिनांक 24 जुलै ते 26 जुलै 2026 पर्यंत सुरू झाले आहे। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी तहसीलदार तथा 217 मतदार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी माननीय धीरज मांजरे, माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, मंडल अधिकारी आरिफ शेख, ग्राम महसूल अधिकारी बाळकृष्ण सावळे, ग्रामसेवक दरेकर साहेब घुलेवाडी BLA आणि BLO सर्व पक्षीय अधिकारी आणि सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत। या ठिकाणी घुलेवाडी येथे माननीय भारत निवडणूक आयोग यांचा जो संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे त्या अनुषंगाने आज 24, 25 आणि 26 जुलै रोजी विशेष कॅम्पचं आयोजन आपल्या ग्रामपंचायतचं जे सभागृह आहे या सभागृहामध्ये केलेलं आहे। यामध्ये मतदारांचे इनॉमिनेशन फॉर्म भरून घेण्यासाठी आमचे सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, त्यांचे सहाय्यक, पर्यवेक्षक, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। घुलेवाडी हा मोठ्या लोकवस्तीचा परिसर आहे। आपले BLO घरोघर जाऊन पण त्या ठिकाणी फॉर्म जमा करून घेण्याचे काम करत होते, परंतु कामाचा वेग वाढावा आणि सर्व नागरिकांना एक ठिकाणी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने विशेष कॅम्पचं आयोजन हे आज आपण उद्या आणि परवा या ठिकाणी केलेलं आहे। तर माझं आव्हान आहे की या परिसरातील जे मतदार आहेत त्यांनी कृपया आपला इनॉमिनेशन फॉर्म जो आहे तो BLOंना भरून द्यावा, जेणेकरून प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी कायम राहील। तसेच 217 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनाही मी नम्र या ठिकाणी आवाहन करतो की आपण देखील आपला इनॉमिनेशन फॉर्म भरून द्यायचा राहिला असेल तर आपण आपल्या BLOशी संपर्क करून तो इनॉमिनेशन फॉर्म भरून द्यावा, जेणेकरून प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव निश्चितपणाने असेल। आपल्या सर्व राजकीय पक्षांना माझी नम्र विनंती आहे की आपले जे सगळे BLA आहेत, BLA 1, BLA 2 यांनी कृपया या ठिकाणी इथं त्यांना उपस्थित ठेवावं आणि आपल्या यादी भाग क्रमांकातले जे मतदार आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना या ठिकाणी एकत्र बोलून त्यांचे जे इनॉमिनेशन फॉर्म आहेत ते त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत। आज प्रत्येक यादी भाग क्रमांकामध्ये किमान 100 इनॉमिनेशन फॉर्म जे पात्र मतदार आहेत आपले त्यांचे भरले जातील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपला परिसर हा मोठा आहे घुलेवाडीचा आणि केंद्रामध्ये वेगवेगळ्या मतदार विखुरले गेलेले आहेत, त्यामुळं BLOंना फिरण्यासाठी खूप मोठा परिसर आहे आणि फिरूनही बऱ्याच वेळेला मतदार आपल्याला जागेवर भेटत नाहीत। त्यामुळं आपण 3 दिवसीय विशेष कॅम्पचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं जे नागरिक इनॉमिनेशन फॉर्म भरून देणार आहेत त्यांचंच नाव ड्राफ्ट मतदार यादीमध्ये येणार आहे। त्याच्यामुळं इनॉमिनेशन फॉर्म जे आहे ते सगळे मतदार जे आपल्या भागातले आहेत त्याचे भरून घेतले जातील या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय। सगळे BLOला सहाय्य करणारे त्यांचे सहाय्यक आणि BLA यांनी हे काम त्या ठिकाणी सहकार्य करून पूर्ण करून घ्यायचे। आपल्या सर्व राजकीय पक्षांना माझी नम्र विनंती आहे की आपले जे सगळे BLA आहेत, BLA 1, BLA 2 यांनी कृपया या ठिकाणी इथं त्यांना उपस्थित ठेवावं आणि आपल्या यादी भाग क्रमांकातले जे मतदार आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना या ठिकाणी एकत्र बोलून त्यांचे जे इनॉमिनेशन फॉर्म आहेत ते त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत। आज प्रत्येक यादी भाग क्रमांकामध्ये किमान 100 इनॉमिनेशन फॉर्म जे पात्र मतदार आहेत आपले त्यांचे भरले जातील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपला परिसर हा मोठा आहे घुलेवाडीचा आणि केंद्रामध्ये वेगवेगळ्या मतदार विखुरले गेलेले आहेत,
त्यामुळं BLOंना फिरण्यासाठी खूप मोठा परिसर आहे आणि फिरूनही बऱ्याच वेळेला मतदार आपल्याला जागेवर भेटत नाहीत. त्यामुळं आपण 3 दिवसीय विशेष कॅम्पचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं जे नागरिक इन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहेत त्यांचंच नाव ड्राफ्ट मतदार यादीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळं इन्युमरेशन फॉर्म जे आहे ते सगळे मतदार जे आपल्या भागातले आहेत त्याचे भरून घेतले जातील या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय. सगळे BLOला सहाय्य करणारे त्यांचे सहाय्यक आणि BLA यांनी हे काम त्या ठिकाणी सहकार्य करून पूर्ण करून घ्यायचे.